आपणा सर्वांना प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र आणि गौरवशाली नावामध्ये सलाम. उपासना कार्यक्रमाच्या नवीन भागामध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत. मागील भागात आपण ओलांडणाच्या सणाची स्थापना आणि कोकराच्या रक्ताद्वारे मिळणाऱ्या संरक्षणाचा अभ्यास केला. आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की जिथे देवाने दिलेल्या वचनाची पूर्तता प्रत्यक्षात घडताना दिसते. या भागात वलांडणाची रात्र येते आणि देवाने सांगितल्याप्रमाणे मिसरमध्ये अंतिम संकट येते. ज्या घरावर कोकराचे रक्त होते ती घरे सुरक्षित राहतात, परंतु मिसरमध्ये प्रथम जन्मलेल्यांचा मृत्यू होतो. या घटनेनंतर फारो अखेर इस्रायल लोकांना मिसर सोडून जाण्याची परवानगी देतो. अनेक वर्षाच्या गुलामगिरीनंतर देव आपल्या लोकांना स्वातंत्र्याकडे घेऊन जातो. तसेच या अध्यायात देव वलांडणाच्या सणाविषयी काही महत्त्वपूर्ण सूचना देतो, जेणेकरून पुढील पिढ्या त्याच्या तारण कार्याची आठवण ठेवतील. तर चला, आजच्या वचनातून आपण देवाच्या न्यायाचा, तारणाचा आणि त्याच्या अढळ विश्वासूपणाचा अभ्यास करूया. प्रभू येशू ख्रिस्ताच्या मधुर नावात आपणास सलाम. आपणा सर्वांचे उपासना कार्यक्रमामध्ये हार्दिक स्वागत. आजच्या कार्यक्रमात आपण निर्गम याच्या 12व्या अध्यायाचा अभ्यास 11व्या वचनापासून करणार आहोत. जे विषय यामध्ये आपण हाताळणार आहोत ते येणेप्रमाणे आहेत. पहिला विषय वलांडण सण, दुसरा विषय 10वी पिढा, प्रथम वत्साच्या मृत्यूची पिढा, आणि तिसरा विषय इस्रायल लोक मिसर देश सोडतात. यावेळेस आपण वाचूया निर्गम याचा 12वा अध्याय आणि 11 आणि 12 ही वचने. ते तुम्ही या रीतीने खावे, तुमच्या कमरा कसून, पायात जोडे घालून आणि हातात काठी घेऊन ते घाईघाईने खावे. हा परमेश्वराचा वलांडण सण म्हणजे ओलांडून जाण्याचा सण होय. कारण या रात्री मिसर देशात फिरून त्यातील मनुष्य व पशु या सर्वांचे प्रथम जन्मलेले मी मारून टाकीन आणि मिसर देशातील सर्व देवांचे शासन करेन. मी परमेश्वर आहे. एखादी व्यक्ती जेव्हा ख्रिस्ताचा स्वीकार करते तेव्हा तिने या जगाच्या पापी मार्गांपासून दूर जाण्यास आणि त्यात पुन्हा गुंतून न राहण्यास तयार असले पाहिजे. खरे तारण प्राप्त झाल्यानंतर एखादी व्यक्ती पूर्वीसारखेच पापी जीवन जगत राहू शकत नाही. याचा अर्थ असा नाही की विश्वासणाऱ्याकडून कधीच पाप घडत नाही. कधी कधी त्याच्याकडून चूक होऊ शकते किंवा पाप घडू शकते, परंतु तो जाणून बुजून सतत पाप करत राहणार नाही किंवा पापी जीवनशैली आत्मसात करणार नाही. ख्रिस्त जीवनात परिवर्तन घडवून आणतो. त्यामुळे पापात जगणे ही विश्वासणाऱ्याची जीवन पद्धती उरत नाही. एका शहरात एका मनुष्याचे दारूचे दुकान होते. प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवल्यानंतर त्याच्या जीवनात मोठे परिवर्तन झाले. त्याने एका ख्रिस्ती सेवकाला फोन करून सांगितले की आता तो हा व्यवसाय सोडण्याचा निर्णय घेत आहे. त्याने असेही म्हटले की तुम्ही जर मला दुकानातील सर्व माल नष्ट करायला सांगितला तर मी तेही करायला तयार आहे. परंतु तोच त्याच्या उपजीविकेचा एकमेव आधार होता. त्यामुळे त्याला असा सल्ला देण्यात आला की सर्व माल नष्ट करण्याऐवजी तो योग्य प्रकारे विकून टाकावा आणि त्या व्यवसायातून पूर्णपणे बाहेर पडावे. त्याने तो सल्ला मान्य केला, आपला व्यवसाय विकला आणि त्यानंतर प्रभूच्या मार्गाने चालत एक विश्वासू ख्रिस्ती जीवन जगू लागला. दाराच्या चौकटीवर कोकराचे रक्त लावलेल्यांनी मिसरच्या दास्य आणि पापमय जीवनातून बाहेर पडण्यासाठी तयार असणे आवश्यक होते. वलांडणाचे भोजन घेताना त्यांनी प्रवासासाठी सिद्ध राहावे अशी देवाची आज्ञा होती. देवाने सर्व पिढ्यांद्वारे मिसरच्या देवतांवर न्याय आणला आणि शेवटी सर्व प्रतिमा व मिसरच्या खोट्या देवतांवर अंतिम न्याय केला. यामधून देवाने हे स्पष्ट केले की तोच एकमेव खरा आणि सर्वशक्तिमान देव आहे. वाचूया आपण पुढचं वचन, 13वं वचन. आणि ज्या घरात तुम्ही असाल त्या घरात ते रक्त तुमच्याकरता खून असे होईल. आणि जेव्हा मी रक्त पाहीन तेव्हा मी तुम्हाला ओलांडून जाईन. मिसर देशाच्या लोकांना मी मारीन, तेव्हा तुमच्यावर अनर्थ येणार नाही, तुमचा नाश होणार नाही.
इस्रायल लोकांची सुटका त्यांच्या वंशामुळे, चांगुलपणामुळे किंवा धार्मिक विधींमुळे झाली नव्हती. मिस्री लोकांनीही देवाची आज्ञा पाळून दारावर रक्त लावले असते तर त्यांनाही संरक्षण मिळाले असते. देवाने स्पष्टपणे सांगितले, जेव्हा मी रक्त पाहीन तेव्हा मी तुम्हाला ओलांडून जाईन. तारणाचा आधार मानवी कार्ये किंवा पात्रता नव्हती, तर कोकराच्या रक्तावर ठेवलेला विश्वास होता. मृत्यूदूत लोकांच्या चांगल्या कामांचा विचार करत नव्हता. रक्त हेच संरक्षण आणि सुटकेचे एकमेव चिन्ह होते. देवाने सांगितले होते, जेव्हा मी रक्त पाहीन तेव्हा मी तुम्हाला ओलांडून जाईन. आणि तारणासाठी यापेक्षा अधिक काही आवश्यक नव्हते. त्या रात्री ज्यांनी देवावर विश्वास ठेवून आपल्या दाराच्या चौकटींवर रक्त लावले व त्यावर भरोसा ठेवला, त्यांचाच बचाव झाला. त्याचप्रमाणे आजही ख्रिस्ताचे सांडलेले रक्त हेच तारणाचे एकमेव साधन आहे. इतर कोणतीही गोष्ट मनुष्याला तारण देऊ शकत नाही. देवाने म्हटले की त्याला जेव्हा घराच्या चौकटीवर रक्त लावलेले दिसेल तेव्हा तो ते घर ओलांडून पुढे जाईल. ते रक्त काही गूढ किंवा अंधश्रद्धेवर आधारित चिन्ह नव्हते. देवाच्या वचनात एक महत्त्वाचे तत्त्व सातत्याने दिसून येते, ते म्हणजे रक्त सांडल्याशिवाय पापांची क्षमा होत नाही. दुसऱ्या शब्दात सांगायचे झाले तर ज्याप्रमाणे एखादा न्यायाधीश दोषी व्यक्तीला आपल्यासमोर उभे असलेले पाहून आपल्या मनाला येईल तेव्हा त्याला माफ करू शकत नाही, तर त्याच्या गुन्ह्याची शिक्षा त्याला द्यावीच लागते. त्याचप्रमाणे देवही देयपोटी पापाकडे दुर्लक्ष करू शकत नाही. आज समाजातील अनेक समस्यांपैकी एक समस्या म्हणजे कायद्याच्या अंमलबजावणीतील शिथिलता. परंतु देवाचा नियम संपूर्ण विश्वात अपरिवर्तनीय आणि अटळ आहे. येहेजकेल याचा 18 अध्याय आणि 20 हे वचन म्हणते, जो जीवात्मा पाप करील तोच मरेल. पहा, मृत्यूची शिक्षा आपणा सर्वांवर आहे, परंतु देव कृपाळू आहे आणि दोषी व्यक्तीच्या जागी निर्दोष जीवाचा बळी दिला जाऊ शकतो. ख्रिस्त येईपर्यंत तो एक कोकरा होता. त्यानंतर युहानाचं शुभवर्तमान याचा 1 अध्याय आणि 29 या वचनानुसार येशू हा जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा ठरला. आम्ही जर ख्रिस्ताचा स्वीकार केला तर पापी या नात्याने आपल्यावर जो न्यायदंड यायला पाहिजे त्यापासून आपला बचाव होतो. मिसर देशातील त्या रात्री ज्या घरांवर रक्ताचे संरक्षण नव्हते त्या प्रत्येक घरातील प्रथम वत्स मरण पावला. दाराच्या चौकटींवर आणि कपाळपट्टीवर रक्त लावणे हे विश्वासाचे चिन्ह होते. हे ख्रिस्तावर वैयक्तिक तारणारा म्हणून विश्वास ठेवल्याचे चित्र आहे. त्यानंतर वलांडण सण साजरा करण्यात आला. लेवियाच्या पुस्तकात वलांडण सण आणि त्याबरोबरच बेखमीर भाकरीचा सण पाळण्याविषयीच्या सूचना दिल्या आहेत. हा सण वलांडण सणाशी संबंधित होता, परंतु तो वलांडण सणानंतर पाळला जात असे. निर्गमाचं पुस्तक याचा 12वा अध्याय आणि 14 ते 16 ही वचनं आपण वाचणार आहोत. हा दिवस तुम्हाला स्मारकादाखल होईल. या दिवशी तुम्ही परमेश्वरासाठी मेळा भरवून सण पाळावा. पिढ्यानपिढ्या अगदी कायमचा विधी समजून हा सण तुम्ही पाळावा. 7 दिवस तुम्ही बेखमीर भाकर खावी. पहिल्याच दिवशी तुमच्या घरातील सर्व खमीर काढून टाकावे. पहिल्या दिवसापासून 7व्या दिवसापर्यंत जो कोणी खमीराची भाकर खाईल त्याचा इस्रायलातून उच्छेद करावा. पहिल्या दिवशी तुमचा पवित्र मेळा भरवावा, तसाच 7व्या दिवशीही पवित्र मेळा भरवावा. या दोन्ही दिवशी काही काम करू नये, मात्र प्रत्येक व्यक्तीच्या खाण्यापिण्यासंबंधाने जे काही करायचे असेल ते करावे. खरे पाहता याचा मृत्यूदूत ओलांडून जाण्याच्या घटनेशी काहीही संबंध नाही. तसेच याचा त्यांच्या तारणाशी काहीही संबंध नाही. हा तर घरातील लोकांनी एकत्र मिळून साजरा करण्याचा उत्सव आहे. अर्थातच हे एक कर्तव्य आहे, कारण देवाने तशी आज्ञा केली होती आणि त्याचबरोबर तो एक विशेष लाभ देखील आहे. त्यांनी देवासोबत सहभागिता साधायची आहे. जाऊया आपण पुढं. निर्गमाचा 12वा अध्याय आणि 17वं वचन.
या प्रकारे तुम्ही बेखमीर भाकरीचा सण पाळावा, कारण याच दिवशी मी तुमच्या सेना मिस्र देशातून बाहेर आणल्या. यास्तव हा दिवस पिढ्यानपिढ्या कायमचा विधी म्हणून पाळावा. वलांडणाच्या रात्री इस्रायल लोकांना घाईघाईने मिस्रमधून बाहेर पडावे लागले. त्यामुळे त्यांनी रानातील प्रवासात 7 दिवस बेखमीर भाकरी खाल्ली. देवाने त्यांना खमीरयुक्त भाकरी खाण्यास मनाई केली होती. जो कोणी खमीरयुक्त भाकरी खात असे त्याला इस्रायल समाजातून व देवाच्या सहभागितेतून दूर केले जात असे. 14 ते 20 या वचनांमध्ये खमीराचा उल्लेख बायबल सोसायटीच्या आवृत्तीनुसार 9 वेळा करण्यात आला आहे. आपण पुढे जाऊया. यावेळेस आपण 12वा अध्याय आणि 19 आणि 20वा वचन वाचूया. 7 दिवसपर्यंत तुमच्या घरात खमीर मुळीच नसावे, कारण एखादा खमीराचा पदार्थ जो कोणी खाईल तो परदेशी असो की स्वदेशी असो त्याचा इस्रायलाच्या मंडळीतून उच्छेद करावा. तुम्ही खमीराचा कोणताही पदार्थ खाऊ नये. तुमच्या सर्व घरात बेखमीर भाकरी खाव्यात. खमीर हे वाईटाचे आणि भ्रष्टतेचे प्रतीक मानले जाते. ते अशा गोष्टीचे प्रतिनिधित्व करते जी देवाच्या दृष्टीने अयोग्य आणि आक्षेपार्ह आहे. मत्तय अध्याय 13 मधील एका दृष्टांतात एका स्त्रीने 3 मापे पिठामध्ये खमीर लपून ठेवले. येथे खमीर शुभवर्तमानाचे प्रतीक नाही, कारण खमीर हे वाईटाचे तत्व दर्शवते. 3 मापे पीठ हे देवाच्या वचनाचे प्रतिनिधित्व करते आणि त्यात खमीर म्हणजेच चुकीचे शिक्षण मिसळले गेले आहे. आज अनेक प्रकारच्या चुकीच्या शिकवणी पसरवल्या जात आहेत आणि अनेक भोळे लोक त्यावर विश्वास ठेवत आहेत. हे पाहून आश्चर्य वाटते. देवाच्या वचनाच्या शिकवणीत खमीर म्हणजेच असत्य व चुकीची तत्वे मिसळली जात आहेत. आपल्या प्रभूने खमीर या विषयाचा अर्थ स्पष्ट केला आहे. मत्तय याचा 16वा अध्याय आणि 6 वचनामध्ये येशूने आपल्या शिष्यांना परुषी व सदुकी यांच्या खमीरापासून सावध राहण्यास सांगितले. सुरुवातीला शिष्यांना वाटले की तो भाकरीबद्दल बोलत आहे, परंतु नंतर त्यांना समजले की येशू त्यांच्या चुकीच्या व दुष्ट शिकवणीविषयी बोलत होता. बेखमीर भाकर फारशी चविष्ट लागत नाही. त्याचप्रमाणे अनेक लोकांना देवाच्या शुद्ध भेसळरहित वचनाचा अभ्यास आवडत नाही. बरेच लोक मंडळीत एकमेकांना भेटण्यासाठी, चांगली गीते ऐकण्यासाठी किंवा चर्चच्या सुंदर इमारतीच्या आकर्षणामुळे येतात, पण देवाचे वचन ऐकण्यासाठी येत नाहीत. त्यांना देवाचे वचन रुचत नाही, कारण ते त्यांच्या मनाला हवे तसे नसते. इस्रायल लोकांना अशा प्रकारच्या मिश्रणापासून आणि भ्रष्ट प्रभावापासून दूर राहण्याची आज्ञा देण्यात आली होती. बेखमीर भाकरी खमीर घातलेल्या भाकरी इतकीच चविष्ट नसते, परंतु देवाचे वचन हेच देवाच्या मुलांसाठी हितकारक अन्न आहे. पुढे जाऊया आपण. 12वा अध्याय आणि 22 आणि 23वा वचन. नंतर एजोब झाडाची एक जुडी घेऊन ती पात्रातील रक्तात बुचकळावी आणि तिने त्यातले रक्त दरवाजाच्या कपाळपट्टीला व दोन्ही बाह्यांना लावावे आणि सकाळपर्यंत कोणीही घराच्या दाराबाहेर जाऊ नये, कारण परमेश्वर मिस्र्यांचा वध करण्यासाठी देशातून फिरणार आहे. ज्या ज्या घराच्या कपाळपट्टीवर व दोन्ही बाह्यांवर रक्त लावलेले परमेश्वर पाहिल ते दार तो ओलांडून जाईल आणि नाश करणाऱ्याला तुमचा नाश करण्यासाठी तुमच्या घरात शिरू देणार नाही. दरवाजाच्या कपाळपट्टीवर रक्त कसे लावले गेले असा प्रश्न तुम्हाला पडला आहे का? एजोब ही खडकांमध्ये उगवणारी एक लहान झुडपासारखी वनस्पती होती. तिचा उपयोग घराच्या कपाळपट्टीवर रक्त लावण्यासाठी केला जात असे. माझ्या दृष्टीने एजोब हे विश्वासाचे प्रतीक आहे. त्याचप्रमाणे ख्रिस्ताचे रक्त तुमच्या अंतःकरणाला आणि जीवनाला लावले जाते. ख्रिस्ताने तुमच्यासाठी मरण पत्करून जे काही केले आहे त्यावर तुम्ही विश्वास ठेवता. आता आपण प्रथम वत्साचा मृत्यू या 10व्या पिढीचा थोडक्यात अभ्यास करूया. मिसरवरील ही शेवटची पिढा देवाचा अंतिम न्याय होता. यापासून वाचण्यासाठी केवळ गोशेनमध्ये राहणे पुरेसे नव्हते. दरवाजाच्या कपाळपट्टीवर रक्त लावणे आवश्यक होते. कोणताही मिस्री मनुष्य देवावर विश्वास ठेवून रक्त त्याने लावले असते
तर त्याचाही प्रथम वत्स वाचला असता. यावरून तारण हे वंश, स्थान किंवा बाह्य ओळख यावर अवलंबून नसून विश्वासावर आधारित आहे. त्याचप्रमाणे आजही खरा प्रश्न एखाद्या विशिष्ट मंडळीचे सभासदत्व नसून प्रभू येशू ख्रिस्तावर तारणारा म्हणून विश्वास ठेवणे आणि पवित्र आत्म्याद्वारे देवाच्या खऱ्या मंडळीत समाविष्ट होणे हा आहे. पुढं आपण जाऊया. 12वा अध्याय आणि 29 आणि 30वा वचन. मध्यरात्री असे झाले की मिस्र देशातील सिंहासनावर बसणाऱ्या फारोच्या ज्येष्ठ मुलापासून तुरुंगात पडलेल्या कैद्याच्या ज्येष्ठ मुलापर्यंत सर्व आणि गुराढोरांपैकी सर्व प्रथम वत्स परमेश्वराने मारून टाकले. रात्रीचे समयी फारो, त्याचे सर्व सेवक आणि सगळे मिस्री लोक जागे झाले आणि मिस्र देशावर मोठा हाहाकार उडाला, कारण ज्यात कोणी मेला नव्हता असे एकही घर राहिले नव्हते. या अंतिम न्यायाच्या वेळी प्रत्येक घरातील ज्येष्ठ पुत्राचा बळी गेला. या क्षणापर्यंत देवाने मानवी जीवाला स्पर्श केला नव्हता. आता मात्र त्याने तसे केले. तरीही देव हत्यारा आहे असे आपण म्हणू शकत नाही. इयोब याचा पहिला अध्याय आणि 21 हे वचन म्हणते, परमेश्वराने दिले आणि परमेश्वराने नेले, धन्य परमेश्वराचे नाव. ज्याने जीवन निर्माण केले त्यालाच ते परत घेण्याचा अधिकार आहे. आता आपण इस्रायल लोक मिस्र देश सोडतात हा विषय थोडक्यात पाहूया. त्या रात्री फारो झोपेतून जागा झाला. आपण वाचूया 31 आणि 32 वचन. तेव्हा फारोने रातोरात मोशे व अहरोन यांना बोलावून सांगितले, तुम्ही व सगळे इस्रायल लोक माझ्या लोकातून निघून जा. तुम्ही म्हणता त्याप्रमाणे जाऊन परमेश्वराची सेवा करा. तुम्ही म्हणता त्याप्रमाणे आपली शेरडे मेंढरे व गुरेढोरे घेऊन चालते व्हा आणि मलाही आशीर्वाद द्या. शेवटी फारोला देवापुढे माघार घ्यावी लागली, कारण अंतिम पिढीचा परिणाम त्याच्या स्वतःच्या मुलावर झाला. सुरुवातीपासून देवाने कठोर न्याय न आणता विविध चिन्हे आणि पीडांद्वारे फारोला संधी दिली होती. जर फारोने आरंभीच देवावर विश्वास ठेवून आज्ञा पाळली असती तर इस्रायल लोकांना मुक्तता मिळाली असती आणि मिस्र देश देवाच्या न्यायापासून वाचला असता. त्यामुळे या शेवटच्या पिढीसाठी देवाला दोष देता येणार नाही. पुढे आपण जाऊया 33 वचन. इस्रायल लोकांनी देशातून धांदलीने निघून जावे म्हणून मिस्री लोकांनी त्यांच्या मागे तगादा लावला. ते म्हणाले, आम्ही सगळे मेलोच आहोत. देवाचा न्यायदंड कुठे जाऊन थांबेल हे मिस्री लोकांना माहीत नव्हते. देवाने त्यांचे ज्येष्ठ पुत्र हिरावून घेतले होते. आता तो पुढे काय करणार होता? कदाचित तो सर्व मिस्री लोकांचा जीव घेईल या भीतीपोटी फारो आणि तेथील लोकांनी इस्रायल लोकांना ताबडतोब देश सोडून निघून जाण्यास सांगितले. पुढे आपण जाऊया 34 आणि 35 वचन. इस्रायल लोकांनी मळलेली कणिक खमीर न घालता तशीच कातवटी सहित कापडात बांधून खांद्यावर घेतली. मोशेच्या सांगण्याप्रमाणे इस्रायल लोकांनी केले. त्यांनी मिस्री लोकांपासून सोन्या चांदीचे दागिने व वस्त्रे प्रावरणे मागून घेतली. मागून घेणे या शब्दासाठी शाल हा मूळ हिब्रू शब्द वापरला गेला, ज्याचा अर्थ मागणे असा होतो. परमेश्वराने मिस्री लोकांच्या मनात इस्रायल लोकांविषयी कृपा निर्माण केली. त्यामुळे इस्रायल लोकांनी जे मागितले ते मिस्री लोकांनी स्वेच्छेने त्यांना दिले. हे मिस्रमधील दीर्घकाळाच्या गुलामगिरीत केलेल्या श्रमाचे प्रतिफळ होते. ही देवाची पद्धत होती. अशा प्रकारे देवाने आपल्या लोकांना त्यांच्या कष्टांची भरपाई मिळवून दिली आणि ते मिस्र देशातून मोठी संपत्ती घेऊन बाहेर पडले. पुढे आपण जाऊया 37 वचन. मग इस्रायल लोक रामसेस येथून कूच करून सुक्कोत येथे गेले. जे पुरुष पायी गेले ते मुलाबाळांशिवाय सुमारे 6 लाख होते. मिस्र देशातून 10 लाखांहून अधिक आणि कदाचित 20 लाखांपर्यंत लोक बाहेर पडले असावेत असे दिसते. स्त्रिया व बालके यांच्या व्यतिरिक्त सुमारे 6 लाख पुरुष पायी चालत निघाले होते. यापुढे आपल्या लक्षात आणून दिलेली आणखी एक उल्लेखनीय गोष्ट अशी आहे. निर्गम याचा 12वा अध्याय आणि 38 वचन आपण पाहूया. त्यांच्याबरोबर एक मिश्र समुदाय सुद्धा गेला. तशीच शेरडे मेंढरे, गुरेढोरे वगैरे पुष्कळ जनावरे गेली.
इस्रायल लोकांबरोबर मिस्रमधून एक मिश्र समुदाय पण बाहेर पडला. हे लोक मिस्री आणि इब्री यांच्या मिश्र वंशातून आलेले होते. त्यांनी इस्रायल लोकांबरोबर जाण्याचा निर्णय घेतला, परंतु पुढे अरण्यातील प्रवासात ते अनेक समस्यांचे कारण ठरले. याविषयी अधिक माहिती गणनाच्या पुस्तकात आढळते. संकटे आणि हाल अपेष्टा आल्या की हेच लोक प्रथम कुरकुर करू लागायचे, कारण ते खऱ्या अर्थाने इस्रायली नव्हते. आजही इस्रायलमध्ये मिश्र वंशाच्या लोकांचा प्रश्न चर्चिला जातो की त्यांना खरे इस्रायली मानावे का. त्याचप्रमाणे मंडळीमध्येही काही लोक सभासद असले तरी त्यांचे खरे तारण झालेले नसू शकते. अनेकदा सतत कलह, असंतोष आणि कुरकुर निर्माण करणाऱ्या व्यक्तींच्या आध्यात्मिक स्थितीबद्दल प्रश्न उपस्थित होतात. तथापि अशा उपद्रवी वृत्तीचे स्वरूप आणि त्याचे परिणाम याविषयी अधिक स्पष्ट माहिती गणना अध्याय 11 मध्ये आढळते. यावेळेस आपण निर्गमेचा 12वा अध्याय आणि 39 ते 42 ही वचने वाचायची आहेत, परंतु माझी विनंती आहे की कृपया ही वचने आपण स्वतः वाचावीत. वलांडण सणाची सुरुवात इस्रायल लोकांच्या मिसर देशातून झालेल्या निर्गमनापासून झाली. परमेश्वर देवाने त्यांच्या तारणासाठी जे महान कार्य केले त्याची त्यांनी आठवण ठेवावी, अशी त्याची आज्ञा होती. येशू राजा पुन्हा येईपर्यंत आणि त्याचे 1000 वर्षांचे राज्य स्थापन होईपर्यंत त्यांनी हा स्मरणोत्सव पाळायचा होता. त्यानंतर त्याची आवश्यकता राहणार नाही. याविषयी आपण पुढे पाहू. यावेळेस आपण वाचूया निर्गमेचा 12वा अध्याय आणि 47 आणि 48 वचन. इस्रायलाच्या साऱ्या मंडळीने हा विधी पाळावा. तुमच्याबरोबर राहणारा कोणी परदेशीय परमेश्वरासाठी वलांडण सण पाळणार असेल तर त्याच्या घरच्या सर्व पुरुषांची सुनता व्हावी व त्याला जवळ येऊ देऊन सण पाळू द्यावा आणि देशी मनुष्याप्रमाणे त्याला गणावे. पण कोणा बेसुनत पुरुषाने त्यातले काही खाऊ नये. केवळ तेच लोक वलांडण सणाच्या या विधीत सहभागी होऊ शकत होते ज्यांचा विश्वास देवाच्या लोकांसारखाच होता. एखादा परराष्ट्रीय मनुष्य इस्रायलच्या देवावर विश्वास ठेवून इस्रायलाशी एकरूप होण्यास इच्छुक असेल तर त्याला देखील सण साजरा करू दिला जात असे, मात्र त्याला सुनता करणे आवश्यक होते. पुढे आपण जाऊया. 49 ते 51 ही वचने. स्वदेशीय व तुमच्यामध्ये राहणारा उपरा या दोघांना एकच नियम असावा. या प्रकारे सर्व इस्रायल लोकांनी केले. परमेश्वराने मोशे व अहरोन यांना आज्ञा केल्याप्रमाणे त्यांनी केले. त्याच दिवशी परमेश्वराने इस्रायल लोकांना टोळी टोळीने मिसर देशातून बाहेर आणले. इस्रायल लोकांबरोबर आपण मिसर देशातून बाहेर पडून तांबड्या समुद्राकडे व रानात प्रवेश करीत असताना त्यांच्या अनुभवांतून आजच्या ख्रिस्ती जीवनाला लागू पडणारे अनेक मौल्यवान आध्यात्मिक धडे आपल्याला शिकायला मिळतील. प्रियांनो, येथे आपण थांबणार आहोत. यावेळेस आपण प्रार्थना करूया. आमच्यावरती प्रीती करणाऱ्या आमच्या महान प्रेमळ परमेश्वरा, धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो, तुझे आभार मानतो. प्रभूच्या आजच्या अध्ययनाच्या द्वारे तू आम्हाला दाखवून दिलेलं आहेस की कशा प्रकारे तू आम्हाला संरक्षण देतोस आणि कशा प्रकारे तू आम्हाला कोणत्या बंधनामधून बाहेर काढतोस. होय प्रभूजी, आज आम्ही देखील अनेक बंधनांमध्ये आहोत, जे जगिक बंधन असं आहे. आमची विनंती, आमची प्रार्थना आहे की या सर्व बंधनांमधून तू आम्हाला बाहेर काढ. आणि बापा, हे तू करू शकतोस असा आमचा विश्वास आहे आणि म्हणूनच आम्ही तुझ्याविषयी देखील विश्वासू राहावं, यासाठी आम्हा प्रत्येकाला सहाय्य कर. ऐकणाऱ्या प्रत्येकाला तू आशीर्वादित करतच आहेस, याबद्दल आम्ही तुझे आभारी आहोत. ख्रिस्त येशू आमचा उद्धारक याच्याद्वारे ही विनंती प्रार्थना केली आहे, म्हणून तू ऐक. आमेन. ख्रिस्ताची प्रीती आपणाबरोबर सदैव असो. तुझी
प्रियांनो, आजच्या भागातून आपण पाहिले की देव आपले वचन कधीही विसरत नाही. ज्या सुटकेची इस्रायल लोक अनेक वर्ष वाट पाहत होते, ती अखेर देवाच्या वेळेनुसार पूर्ण झाली. वल्हांडणाच्या रात्री कोकराच्या रक्तामुळे इस्रायल लोकांचे संरक्षण झाले आणि त्या रात्री देवाने त्यांना गुलामगिरीतून बाहेर काढले. यामधून आपण शिकतो की देवाची तारण पूर्ण आणि निश्चित असते. आपण हेही पाहिले की देवाने आपल्या लोकांना या घटनेची आठवण ठेवण्याची आज्ञा दिली, कारण देवाच्या कार्याची आठवण आपला विश्वास मजबूत करते आणि पुढील पिढ्यांना त्याच्या महानतेची साक्ष देते. या अध्यायातून आपल्यासाठी एक सुंदर संदेश आहे. देव योग्य वेळी आपल्या जीवनातील बंधने तोडतो आणि आपल्याला नव्या मार्गावर घेऊन जातो. त्यामुळे परिस्थिती कितीही कठीण असली तरी देवाच्या अभिवचनावर विश्वास ठेवणे आवश्यक आहे. कदाचित आज आपण एखाद्या संघर्षात, प्रतीक्षेत किंवा बंधनात असाल. लक्षात ठेवा, ज्या देवाने इस्रायल लोकांना मिस्रमधून बाहेर काढले, तोच देव आजही आपल्या लोकांसाठी कार्य करीत आहे. पुढील भागात आपण पाहणार आहोत की देव आपल्या लोकांना निर्जन प्रवासात कसे मार्गदर्शन करतो आणि त्यांना आपल्या विशेष लोकांप्रमाणे कसे घडवतो. तोपर्यंत देवाच्या तारणाबद्दल कृतज्ञ राहा, त्याच्या वचनावर विश्वास ठेवा आणि प्रत्येक दिवस त्याच्या कृपेवर अवलंबून राहा. धन्यवाद. मागील कार्यक्रमातील प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय बी. वलांडण सणामध्ये संपूर्ण कुटुंब सामील झाले होते. आजचा प्रश्न, मिसर देशातून बाहेर पडणारे एकंदर पुरुष किती होते? ए. सुमारे 6 लाख, बी. 5 लाख, सी. 10 लाख, डी. 20 लाखांपर्यंत. प्रियांनो, या प्रश्नाचे उत्तर उद्या सकाळी 6 वाजण्याच्या आधी पर्याय ए, बी, सी किंवा डी लिहून आपले नाव, पत्ता आणि ठिकाण यासोबत मोबाईल नंबर 7021474742 वर SMS किंवा व्हॉट्सॲप करा. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा.